आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। तर मित्रांनो, आता आपण पाहतो की जानकी ही डॉक्टरांना म्हणत असते, डॉक्टर ही अशी सील पॅक बाटली डस्टबिनमध्ये कोणी टाकून दिली? डॉक्टर म्हणत असतात, सील पॅक बाटली बघू। डॉक्टरच्या हातात जानकी बाटली देते। डॉक्टर ती बाटली बघतात आणि म्हणत असतात, अहो ही बाटली डस्टबिनमध्ये का कोणी टाकेल? ही बाटली मी तुम्हाला दिली होती औषधाची पेशंटला देण्यासाठी। त्यावर जानकी म्हणते, डॉक्टर औषधाची बाटली? नाही अहो, ही काय औषधाची बाटली तर ही आहे ना। आणि मग जानकी दुसरी बॉटलसुद्धा डॉक्टरांच्या हातात देते। डॉक्टर म्हणतात, मी ही नाही, ही बॉटल दिली होती तुम्हाला, ही औषधाची बाटली आहे। त्याबरोबर जानकी म्हणते, अहो नाही डॉक्टर, असं कसं? आणि मग जानकीला लगेचच आठवतं त्या ठिकाणी आलेली सिस्टर। जानकीने तिला विचारलं होतं, पण तिने तोंडातून चकार शब्दही काढला नव्हता। मग लगेचच जानकी ही डॉक्टरांना सांगायला लागते की डॉक्टर, इथे एक सिस्टर आली होती मगाशी, मी तिला विचारलं की हेच औषध द्यायचं आहे ना, तर तिने मला होकार दिला असं सांगते। त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही, हे चुकीचं औषध आहे, हे द्यायचंच नाही आहे। त्यावर जानकी म्हणते, अहो नाही डॉक्टर, इथे आली होती सिस्टर आणि त्यांच्या तोंडाला मास्कसुद्धा होता, मला व्यवस्थित आठवतं आहे। त्यावर लगेचच डॉक्टर म्हणतात, एक मिनटं, वॉर्ड बॉय आणि मग वॉर्ड बॉयला लगेचच ते त्या सिस्टरला शोधायला लावतात। तर इकडे आता ऐश्वर्याला कळतं की आपल्याला शोधायला लोक येत आहेत। मग ऐश्वर्या पळत जाण्याचा प्रयत्न करायला लागते आणि अचानक तिचा धक्का एका स्त्रीला लागतो, पण ती तिकडनं पळ काढते आणि हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचते। हॉस्पिटलच्या बाहेर येऊन ती एका मोठ्या गाडीच्या मागे लपून जाते। इतक्यात ते वॉर्ड बॉयसुद्धा बाहेर येतात आणि म्हणत असतात की अरे पळून गेली ती, आता आपण तिला शोधायची कशी? नाही, चल तिकडे बघू, तिकडे भेटेल। अरे पण कशी भेटेल? तिच्या तोंडाला तर मास्क आहे ना। त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या तोंडाचा मास्क काढते। इतक्यात सारंग तिच्या मागून येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो। ऐश्वर्या घाबरते आणि बघते की सारंगच आहे। मग ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो तुम्ही कशाला आला तिथे? त्यावर सारंग म्हणत असतो, अहो ऐश्वर्या, तुम्ही औषध बदललं की नाही ते बघायला मी इथपर्यंत आलो आहे, मला प्रश्न पडला होता ना म्हणून। त्यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो इथे सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही इथे कशाला आलाय? तुम्हाला कळतंय का काय झाले ते? अहो त्या जानकीला माझ्यावर संशय आलाय। त्यावर सारंग म्हणतो, तिने तुम्हाला बघितलं नाही ना? ऐश्वर्या म्हणते, नाही। मग सारंग म्हणतो, तुम्ही लपा तिकडे, आणि मग तो ऐश्वर्याला लपत छपत घरी घेऊन जातो। तर दुसरीकडे जानकी म्हणत असते, अहो डॉक्टर, हे असं कसं होऊ शकतं? एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि इथली सिक्युरिटी ही अशी कशी काय असू शकते? आता जर मी पेशंटला चुकून चुकीचं औषध दिलं असतं तर केवढा मोठा अनर्थ घडला असता, अहो पेशंटच्या जीवावर बेतू शकलं असतं। त्यावर डॉक्टर म्हणतात, हो हे सगळं खरं असलं तरी मी खात्री देऊन सांगू शकतो की आमच्या इथला कुठलाही स्टाफ हे असं काहीही वागू शकत नाही, हे नक्कीच कोणीतरी मुद्दामून घडवून आणलं आहे। त्याबरोबर आता मात्र जानकीच्या लक्षात आलेलं असतं की नक्की या सगळ्याच्या मागचा सूत्रधार कदाचित कोण असू शकतो। तर दुसरीकडे आता ऐश्वर्याला मात्र काही बरं वाटत नसतं। काल घडलेला प्रकार तिला सारखा आठवत असतो। जानकीने तिला विचारलं होतं, सिस्टर गोळ्यांची वेळ झाली आहे, पेशंटला गोळ्या दिल्या तर चालतील का? त्यानंतर ती पळ काढत असताना वॉर्डबॉय तिच्या मागे लागले होते आणि तिला लपावं लागलं होतं। तो सुद्धा सगळा प्रसंग ऐश्वर्याला आठवत असतो। आता हे सगळं खरं तर आठवून ऐश्वर्याची चिडचिड होत असते। ऐश्वर्याला राग येत असतो, तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो या गोष्टीचा। पण इतक्यात सारंग तिच्यासाठी मस्त ब्लॅक कॉफी घेऊन आलेला असतो। सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या, अगदी तुम्ही शिकवली आहेत ना तशी ब्लॅक कॉफी बनवली आहे मी तुमच्यासाठी, ही घ्या ब्लॅक कॉफी घ्या आणि तुमच्या दिवसाची सुरुवात कशी छान करा। ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कळतंय का काही सारंग, का तुम्हाला फक्त खायचं प्यायचंच पडतं? अहो इथे रात्रभर माझ्या डोळ्याला झोप नाही। त्याबरोबर सारंग म्हणत असतो, अहो ऐश्वर्या, पण असं झालं तरी काय, आणि जे झालं ते उलट चांगलंच झालं ना, बरं झालं ती लताबाई मेली नाही ते। अहो तुम्हाला माहिती आहे, काल तुम्ही इकडनं गेल्यावर माझी आई माझ्याकडे आली होती मन मोकळं करायला। अहो ती सांगत होती, जर त्या लताबाईला काही झालं तर माझ्या आईच्या मनावर आयुष्यभराचं ओझं होऊन जाईल, माझ्या आईला आयुष्यभर वाईट वाटत राहील, म्हणून मग तिला जे काही नाही झालं ना ते बरंच झालं एका अर्थी। त्यावर ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्हाला काल बायकोची काळजी नव्हती, तर तुम्हाला आईच्या शब्दांची किंमत होती, म्हणून तुम्ही ती लता जिवंत आहे का ते पाहायला आला होतात, हो ना? बायकोचं काय, बायको कोणाला हवी असते ना, बरोबर। पण एक खरं सांगू का सारंग, तुमची आई आहे ना डबल ढोलकी आहे, डबल ढोलकी, एकी बाजूने तबडक वाजते, एकी बाजूने डबडक वाजते। अहो बघा ना, एका दगडावर कधीच त्यांचा पाय नसतो। त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या, त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय ऐश्वर्या, अहो बरोबर बोलते मी, काय चुकीचं आहे? मी नाही घाबरत कोणाला, एका बाजूने बोलतच नाही तो तुमची आई, मग सांगा काय करायचं आहे अशा परिस्थितीत आपण?
त्यानंतर आता सारंग म्हणत असतो, अहो त्या लताबाईला मारणं आपल्यासाठी खूप अवघड आहे, कारण ती जानकी वहिनी तिथून हलतच नाही आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, तिला शुद्ध आली की नाही हे सुद्धा कळत नाही आहे. सारंग म्हणतो, नाही आलेली अजून, मी हॉस्पिटलमध्ये फोन करून गपचूप विचारून घेतलं आहे. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते, काय करता येईल आपल्याला, काय करता येईल. सारंग, हा महिना कुठला सुरू आहे. त्यावर सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या, तुम्हाला साधी एवढी गोष्ट माहीत नाही का, हा महिना जुलैचा सुरू आहे. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो मग चला, यासाठी ना आता तुम्हाला ना ट्रॉफी आणि मेडलच दिलं पाहिजे, या तुमचा सत्कार करते. सारंग, मी तुम्हाला इंग्रजी महिना नाही मराठी महिना विचारते, हा मराठी महिना कोणता. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, श्रावण, हा महिना श्रावणाचा. त्यावर ऐश्वर्या म्हणते, बरोबर श्रावण, मग मला सांगा श्रावणात काय काय असतं. सारंग म्हणतो, श्रावणात काय, श्रावणात मस्त पाऊस पडतो, धबधब धबधब, चिंच, कैऱ्या, बोरं. त्यावर ऐश्वर्या त्याच्याकडे रागाने बघते. मग सारंग म्हणतो, मग दुसरं श्रावणात उपवास असतात श्रावणात, आणि श्रावणातल्या उपवासांना मस्त साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, साबुदाण्याचे वडे. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्हाला खायचं प्यायचंच दिसतंय का, दुसरं काय असतं अजून. त्याबरोबर सारंग म्हणतो, अजून काय असतं श्रावणात, श्रावण सोमवार. त्यावर ऐश्वर्या म्हणते, करेक्ट, श्रावण सोमवार. आणि मग श्रावण सोमवार नंतर काय येतो, मंगळवार, म्हणजे काय, मंगळागौर आपल्या घरात करायची. आणि मग मंगळागौरीच्या दिवशीच सगळा प्लॅन आपण एक्झिक्यूट करायचा. त्यावर सारंग म्हणतो, म्हणजे नेमकं ऐश्वर्या तुमच्या डोक्यात सुरू तरी काय आहे, नेमकं तुम्ही कशाबद्दल बोलताय, मला हे बघा व्यवस्थित सांगा बरं एकदा, नक्की तुम्ही काय ठरवताय ते. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे बघा सारंग, आता जर घरामध्ये मंगळागौर असेल तर मंगळागौरीची सगळी तयारी करण्यासाठी त्या जानकीला घरी यावं लागेल, आणि एकदा का ती जानकी हॉस्पिटलमधून निघाली, ती घरी आली की मग आपण आपला प्लॅन व्यवस्थित सक्सेसफुल करू शकू. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. त्यावर ऐश्वर्याचं म्हणणं सारंगला सुद्धा पटतं. सारंग म्हणतो, हो कळलं. आणि मग आता ऐश्वर्या व सारंग यांनी प्लॅन बनवलेला असतो की ते दोघंजणं जानकी घरी आली की आता लताचा प्लॅन संपवणार. तर दुसरीकडे ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, डॉक्टरांनी काय सांगितलं जानकी, आणि पार्वती आईच्या जीवावर का कोणी उठेल. त्यावर जानकी म्हणते, ते काही म्हणा तुम्ही ऋषिकेश, आता पार्वती आईंची तब्येत जरी बरी असली तरी मला पूर्ण खात्री आहे हे सगळं ऐश्वर्यानेच घडवून आणलं, या सगळ्याच्या मागचा कर्ता सूत्रधार ऐश्वर्याच आहे. त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणतो, अगं तू असं कसं काय बोलू शकते जानकी, तुझ्याकडे तर ऐश्वर्याच्या विरोधात काही पुरावासुद्धा नाही आहे, मग तरीही तू असं ऐश्वर्याचं नाव घेतेस. त्यावर जानकी म्हणते, माझ्याकडे काही पुरावा नसला ना तरीसुद्धा मला खात्री आहे, कारण ऐश्वर्याकडे मारण्यासाठी एक ठोस कारण आहे. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, ठोस कारण काय. त्यावर जानकी म्हणते, जे तुम्हाला मला कोणालाच माहीत नाही, फक्त तुमच्या आईला आणि ऐश्वर्याला माहिती आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, असं काय. त्यावर जानकी म्हणते, माझ्या आईबद्दल. आणि मग ती सांगायला सुरुवात करते की माझ्या आईचा फोटो मला ऐश्वर्याच्या पर्समध्ये सापडला. मी तिला विचारलं की कोण होती माझी आई, तुझ्याकडे हा फोटो कसा आला, ऐश्वर्या सांग. त्यावेळेस मला ऐश्वर्याने सांगितलं की पार्वती आई. मग पार्वती आई म्हणजे पार्वती आईंना सगळं माहिती असणार ना, म्हणून हे सगळं ती करते. त्याबरोबर जानकीच्या आईचा शब्द ऐकून ऋषिकेशला सुद्धा छान वाटतं. ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, खरंच तुझ्या आईबद्दल. त्याबरोबर जानकी म्हणते, हो तुमच्या आईला माहिती आहे माझ्या आईबद्दल, आणि खरं सांगू का ऋषिकेश, मी खरोखर खूप खुश आहे. म्हणून मला असं एकदाचं झालं आहे की कधी पार्वती आई शुद्धीवरती येत आहेत आणि कधी एकदाचं मी त्यांना माझ्या आईबद्दल विचारते आणि त्या मला माझ्या आईबद्दल त्यांना असलेली सगळी माहिती सांगतायत. खरंच खूप वाट बघते हो मी. त्यावर ऋषिकेश तिला धीर देतो आणि होईल सगळं व्यवस्थित असं म्हणतो. तर दुसरीकडे आता ऐश्वर्याची आई ही रणदिवे कुटुंबियांच्या घरी आलेली असते. आता ऐश्वर्याच्या आईला बघून सुमित्रा चिडते. सुमित्रा म्हणत असते, हे बघा BK पाटलांची शिक्षा कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला कोणत्याही अर्जावर सही वगैरे काही देणार नाही हा. त्याबरोबर त्या ठिकाणी ऐश्वर्याची आई म्हणते, अहो नाही हो, असं काही काम नाही आहे माझं. इतक्यात त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि म्हणत असते, मॉम तू आलीस. अहो आई, ते माझी मम्मा मंगळागौरीबद्दल बोलायला आले. ॲक्च्युली गेल्या वर्षी आपल्या घरात जी मंगळागौर होती ती अवंतिकाची पहिली मंगळागौर होती. तरी आपण बघितलं की तिच्या बिचारीच्या बाबतीत काय घडलं ते.
आय होप सो ह्यावेळेस असं काही घडायला नको, म्हणून मग हा मंगळागौरीचा कार्यक्रम करायचा आहे. त्याबरोबर लगेचच सुमित्रा म्हणते, बरं झालं बाई ऐश्वर्या, तू आठवण करून दिलीस ह्या महिन्याची, नाहीतर माझ्या तर लक्षातच नव्हतं. आणि तुम्ही ताई, अहो घरात माझ्या एवढं सगळं काही घडतं आहे ना की त्यामुळे डोक्यात हे असेच काहीतरी विचार येतात. असू दे, तुम्ही या घरात. मी एक काम करते लगेचच ऐश्वर्या, मी अवंतिका आणि शरूला कॉल करून घेते आणि त्यांना बोलवून घेते. इकडे सांगते त्या अवंतिकाला की तुझ्या हातातली सगळी कामं बाजूला सोड, कोर्ट कचेरी सगळं, आणि इकडे ये. हां चल मी आले. आईला बसव, चहा पाणी दे. त्यावरती म्हणते, हो हो तुम्ही या. आणि मग सुमित्रा तिकडनं गेल्यावर लगेचच ऐश्वर्याची आई म्हणायला लागते, ऐश्वर्या काय चाललं आहे नेमकं तुझं? नाही म्हणजे तू मंगळागौरीचा विषय काढायला मला बोलवलंस खरं इथं, पण मला नक्की खात्री आहे तुझ्या डोक्यात काहीतरी वेडंवाकडं शिजतंय. त्यावर ऐश्वर्या लगेचच म्हणायला लागते की गप्प बस ना जरा, गप्प बस, कशाला बोलतेस तू इथे काहीतरी? आणि हे बघ, तुला मंगळागौर करायला बोलवलं आहे ना, मग झालं. त्याबरोबर ऐश्वर्याची आई म्हणत असते, हे बघ ऐश्वर्या, उगाचच तू तुझा खोटारडेपणा आणखीन वाढवू नको, सोडून द्या गं हे सगळं. तुला माहिती आहे का, तुझ्यामुळे त्या बिचाऱ्या जानकीबरोबर सुमित्राताई केवढं वाईट वागतायत, तिला वाईट वागवतायत, हिणवतायत आणि तिला नजरेसवरही धरत नाही आहेत. आता या सगळ्याला कारणीभूत तू आहेस आणि ही खूप वाईट गोष्ट आहे बाळा. त्याबरोबर लगेचच आता ऐश्वर्या म्हणत असते, झालं ज्ञान देऊन झालं, तू एक गोष्ट विसरू नकोस, तू माझी आई आहेस, त्या जानकीची नाही. त्यामुळे प्लीज आता डोक्यात जाऊ नकोस. हां प्लीज, डोक्यात जायचं नाही माझ्या. चल उठ उठ, चल चल चल, निघ आता निघ. त्याबरोबर लगेचच ऐश्वर्याची आई ऐश्वर्याकडे बघायला लागते. तर ऐश्वर्या म्हणत असते, अगं निघ, झालं ना तुझं काम, मंगळागौरीचं सांगायचं होतं, मंगळागौरीचं सांगितलंस, मग काय खरंच चहा पाण्यासाठी थांबली आहेस का? अगं नाही, चहा पाणी वगैरे तुला काही मिळणार नाही आहे. प्लीज सो निघ निघ निघ, तू निघ लवकर, जा चल. ते अगं जा ना, उठ ना. अरे काय बाई आहे, जातच नाही आहे ही. हे बघ, तू जा, तुला काही नाही मिळणार आहे इथे, उगाच माझं डोकं खराब करू नकोस, चल जा जा जा. त्याबरोबर लगेचच आता मात्र ऐश्वर्याच्या आईला वाईट वाटतं. ऐश्वर्या म्हणत असते, कशी आहे ही, साधी उठतही नाही आहे, मी एवढं जा जा म्हणते तरी. त्याबरोबर ऐश्वर्याची आई उठते आणि ऐश्वर्याजवळ येऊन अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते, ऐश्वर्या बाळा, तुला आता तुझ्या आईबरोबर बोलण्याचं सुद्धा तारतम्य, तुला तुझ्या आईबरोबर बोलण्याचं भान हे सुद्धा उरलं नाही आहे का गं आता? आईशी असं बोलतात? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, नाही उरलेलं, मला ना कसलंच तारतम्य उरलेलं वगैरे काही नाही आहे, प्लीज तू निघ इकडनं, चल निघ निघ. हे बघ उद्या मंगळागौर आहे, उद्या छान तयार होऊन ये, आत्ता तुझं लेक्चर बंद कर, निघ. आणि एक गोष्ट, तू माझी आई आहेस हे लक्षात ठेवायचं. चल 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 निघ, तुला काही चहा वगैरे मिळणार नाही आहे, निघ. असं म्हणत ऐश्वर्या आईला धक्के मारून बाहेर काढत असते. आई तिच्याकडे मागे बघत असते, तर ती म्हणते, अगं निघ ना, काय माझी सासू यायची वाट बघतेस, निघ. आणि मग ऐश्वर्या आईला बळजबरीने तिकडनं हकलवून देते आणि सुमित्रा आल्यावर नाटक करायला लागते की आनंदाने ती आईला निरोप देते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी सुमित्रा येऊन ऐश्वर्याला विचारते, अगं ऐश्वर्या, मी तुला सांगितलं होतं आईला चहा पाणी वगैरे कर म्हणून, मग काय झालं? त्यावर ऐश्वर्या म्हणते, ॲक्च्युली आई अहो तिला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे ना, म्हणून मग मीच तिला चहा नाही दिला. आणि ती सुद्धा म्हणाली की मलासुद्धा निघायला हवं, मंगळागौरीची खूप सारी तयारी बाकी आहे. तर मग मी म्हटलं की ठीक आहे, बाय बाबा, जा सांभाळून, आणि म्हणून मी तिला निरोप दिला. त्याबरोबर लगेचच आई म्हणते की बरं, माझीसुद्धा बऱ्यापैकी कामं संपली आहेत, मी आता शरूला कॉल करून सांगितलं आहे, ती यायला निघाली आहे, आणि अवंतिकालासुद्धा सांगितलं आहे, अवंतिकासुद्धा म्हणाली आहे की हो तीसुद्धा येईल म्हणून. मग झालं तर आपल्याला काही आता टेन्शन उरलेलं नाही आहे. त्यानंतर आता लगेचच इकडे ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत असते की इथे आता सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडतं आहे, आता फक्त मी जे पुढे ठरवलं आहे ते तसंच घडलं पाहिजे, बास, बाकी सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्याने हा जो काही प्लॅन केला आहे तो सक्सेसफुल होईल की नाही हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरेल. तर आपण आता दुसरीकडे पाहतो, ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजणं बोलत असताना डॉक्टर त्या ठिकाणी येतात आणि डॉक्टर लगेचच ऋषिकेशला म्हणत असतात, सो मिस्टर ऋषिकेश रणदिवे, आता सध्या तुमचा पेशंट हा आउट ऑफ डेंजर आहे, त्यामुळे आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. म्हणजे अजून शुद्धीवरती आलेल्या नाही आहेत, त्या शुद्धीवरती आल्या की 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन राहू दे आणि मग त्यानंतर आम्ही त्यांना डिस्चार्ज देऊन टाकू, तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, मग आमची काहीच हरकत नसेल. हे ऐकून ऋषिकेशला बरं वाटतं.
डॉक्टर तिकडनं निघून जातात. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश आता बघितलंत ना, डॉक्टरने स्वतःहून सांगितलं पार्वती आईची तब्येत बरी आहे म्हणून. मग आता तुम्हाला इथे थांबण्याची काय गरज आहे? प्लीज तुम्ही जा ना तुमच्या कामावर, मी आहे ना इथे, आणि काही गरज वाटली तर मी तुम्हाला बोलवून घेईन. ऋषिकेश म्हणत असतो, खरंच जानकी, ही माझी पार्वती आई आहे, ही गोष्ट पचवायला तुलाच जास्त वेळ लागला. पण आज बघ ना, आज तू स्वतःहून किती करते त्यांच्यासाठी. खरंच तुझं ट्रान्सफॉर्मेशन ना एकदम ग्रेट आहे. त्याबरोबर जानकी म्हणत असते, तुमचं आपलं काहीतरीच, उगाच आपलं कौतुक करू नका. ऋषिकेश म्हणतो, अगं मी खरं बोलतोय. त्यानंतर आता लगेचच ऋषिकेश हा जानकीला सांगतो, बरं चल मी निघतो. जर तुला काही लागलं किंवा कसली मदत हवी असेल तर तू मला निवांत सांग, ओके. त्यावर जानकी म्हणते, हो. मग ऋषिकेश तिकडनं गेल्यावर अचानक एक गाडी येते आणि हॉस्पिटलसमोर उभी राहते. गाडीतून एक माणूस उतरतो, त्याच्या हातात खूप मोठा चाकू असतो. तर दुसरीकडे जानकी ही मात्र टेन्शनमध्ये बसलेली असते आणि ती म्हणत असते की मला माहिती आहे ऋषिकेश, ही तुमची पार्वती आई नाही आहे. मी हिची काळजी करते ती फक्त एक माणूस म्हणून, माणुसकीच्या नात्याने, आणि एकदा काही शुद्धीवरती आली की मग ही मला माझ्या आईचा पत्ता सापडवून देणार आहे म्हणून. खरंच तर आता इकडे ह्या माणसाने एक खूप मोठा सुरा आपल्या हातामध्ये घेतलेला असतो. आता इकडे ऋषिकेशला ह्या गोष्टीचा अंदाज येत नाही. त्याला वाटतं डॉक्टर आहे, डॉक्टरसारखाच आला आहे. त्याबरोबर ऋषिकेश गाडीत येतो आणि गाडीत घेऊन आता तो पुढे जायला लागतो. तर आता दुसरीकडे शरू ही घरी आलेली असते. शरू ही आईला म्हणत असते, आई अगं तू जसा फोन केलास ना तशी धावत पळत निघून आली आहे बघ मी. अगं कार्तिकही हट्ट करत होता की मलाही घेऊन चल म्हणून, पण कसं बसं त्याला शांत केलं आहे मी आणि इकडे निघाली. हे घ्या ताई, ज्यूस घ्या, असं म्हणत ऐश्वर्या आणून शरूला सरबत देते. त्याबरोबर लगेचच शरू म्हणते, थँक्यू ऐश्वर्या, खरंच मला खूप गरज होती या गोष्टीची. बाय द वे जानकी वहिनी कुठे दिसत नाही आहे, ती कुठे गेली आहे? त्यावर लगेचच आता सुमित्रा आणि ऐश्वर्या म्हणायला लागतात, ती हॉस्पिटलमध्ये. आता हॉस्पिटलमध्ये हे ऐकून लगेचच शरू विचारायला लागते, हॉस्पिटलमध्ये का? ठीक आहे ना ती, म्हणजे आई काय झालं आहे काय? त्यावर लगेच आता आई शरूला सांगते, अगं तसं सगळं ठीक आहे, ऋषिकेशच्या आईला बरं नाही आहे, त्यामुळे जानकी तिथे हॉस्पिटलमध्ये तिच्याबरोबरच थांबली. त्याबरोबर लगेच इकडे शरू म्हणते, बरं ठीक आहे आई, अगं पण मग तू मंगळागौरीचं असं अचानक उद्यावर का काढलंस? नाही म्हणजे दरवर्षीच आपण करतो, पण अचानक उद्याच का? त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हो ना, तयाऱ्यासुद्धा किती करायच्या आहेत. त्यावर लगेचच इकडे ही म्हणायला लागते शरू की हो बरोबर आहे, आणि त्यात जानकी वहिनी नाही आहे, नेहमी सगळी तयारी तीच बघते, म्हणजे अगदी लोकांना आमंत्रणं देण्यापासून ते सगळी व्यवस्था ती बघते. मग जर यावेळेस ती घरी नाही आहे तर आपल्याला हे सगळं बघावं लागेल. आपल्याला हे सगळं कसं जमेल? आई अगं काय बोलते मी, आपण थांबूया. त्याबरोबर आता पुढे ऐश्वर्या म्हणते, नाही असं कसं, आईने ठरवलं आहे तर ते तेव्हाच व्हायला हवं. पुढे मग लगेचच आता सुमित्रा म्हणते, जानकी वहिनींना खरं तर बोलवायला हवं आहे, पण ती येईल असं मला वाटत नाही. ऐश्वर्याने असं म्हटल्याबरोबर सुमित्रा म्हणते, का नाही येणार? नक्की येईल, मला माहिती आहे ना जानकीला कसं बोलवायचं ते. त्याबरोबर ऐश्वर्या इथे मनातच म्हणत असते की बरोबर माझा निशाणा साधला गेला आहे. आता बघ जानकी एकदा का तिकडनं उठून इकडे आली की मग माझा प्लॅन सक्सेसफुल होईल, माझा प्लॅन वर्क करेल. इतक्यात आता तिथे एक सिस्टर येते आणि बोलत असलेल्या लतिकाबरोबरच्या जानकीला सांगते, मॅडम हे घ्या, हे औषधं तुम्हाला घेऊन यायचे आहेत. ॲक्च्युली आमच्या मेडिकलमध्ये अवेलेबल नाही आहेत ना, म्हणून बाहेरून आणायचे आहेत. तर जानकी ती चिठ्ठी हातात घेते. तर दुसरीकडे आता सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते, काळजी करू नकोस, जानकी घरी येईल आणि पूजेची सगळी तयारीसुद्धा करेल. खरं तर तिला घरी कसं बोलवायचं हे मला व्यवस्थित माहिती आहे, ते मी बघून घेईन, डोंट वरी. त्याबरोबर लगेचच आता इथे हे ऐकून शरूला खूप बरं वाटतं. शरूच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येते. त्याबरोबर इथे लताबाई ह्या झोपलेल्या असतात. जानकी आता हातामध्ये औषधाची चिठ्ठी घेते आणि म्हणते, ठीक आहे मी आलेच जाऊन, आणि मग ते औषध आणायला तिकडनं जायला लागते. तर आता जशीच जानकी तिकडनं जाते त्या ठिकाणी एक सिस्टर येते. सिस्टर तिचं काम करत असते. इतक्या त्या ठिकाणी एक डॉक्टर येतो आणि डॉक्टर आल्याबरोबर